नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा आता लवकरच स्वामी पुण्यतिथी येत आहे आणि आता आपण खरं तर गुरुचरित्र पारायणाला देखील नाही का सुरुवात होणार आहे. सप्ताह चालू होईल किंवा जर तुम्हाला ही घरी गुरुचरित्र पारायण करायचं असेल किंवा कोणत्याही तुम्हाला सेवा करायच्या असतील तरी सुद्धा तुम्हाला कोणतीही सेवा करण्याच्या आधी तुम्हाला एक संकल्प करावा लागतो त्या सेवेचा. तरच ती एक सेवेला त्या म्हणजे जी कोणती तुम्ही काही सेवा करणार आहात म्हणजे गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र, त्याच्यानंतर ना 11 गुरुवारचे म्हणजे व्रत करणार असाल किंवा 9 गुरुवारचे व्रत करणार असाल, तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करणार असाल किंवा घोर कष्टधारण स्तोत्राचं जर तुम्ही संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला तो संकल्प कसा करायचा तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा बऱ्याच ताईंना दादांना अजून संकल्प कसा करायचा तर ते माहिती नाहीये. संकल्प करत असताना काय करायचं किंवा कोणते मंत्र उच्चारायचे किंवा त्याच्यानंतर संकल्प कसा करायचा ते संकल्प केलेल्या पाण्याचं काय करायचं तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघ हा संकल्प करत असताना सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे एक तांब्या घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एका पेलेमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता आणि एक फूल लागणार आहे. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे आपल्या उजव्या हातावरती एक पळी पाणी घ्यायचं आहे. बघा आपला छोटा चम्मच असतो तो एक पळी आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे, अक्षता टाकायच्या आहेत आणि एक फुल घ्यायचं आहे बघा आपल्या उजव्या हातावरती. आणि त्यानंतर आपल्याला तो म्हणजे पाणी तसंच धरायचं आहे जोपर्यंत आपण संकल्प करतोय तोपर्यंत. आणि जेव्हा आपण म्हणजे संकल्प पूर्ण झाल्यानंतर ते पाणी आपल्याला ताम्हणात सोडायचं असतं. तर बघा संकल्प कसा करायचा बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर संकल्प करत असताना तुम्हाला जेव्हा तुम्ही पाणी, हळद कुंकू, अक्षता, फुलं जेव्हा हातावरती घेतात तसंच तुम्हाला असा हात धरायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायला सुरुवात करायची आहे. बघा सुरुवातीला तुम्हाला हे मंत्र म्हणायचं आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर बघा तुम्ही कोणताही संकल्प करू द्या तरी सुद्धा तुमच्या मनात म्हणजे जी काही सेवा करणार आहात संकल्पयुक्त तर तुम्हाला त्या सेवेसाठी एक पॉझिटिव्हिटी असली पाहिजे की मी ह्या गोष्टीचा संकल्प करते. तुम्ही इच्छा बोलून तो संकल्प करत असता. तर बघा जेव्हा स्वामी महाराजांना तुम्ही नवस बोलता किंवा एखादी इच्छा तुम्ही हे करत असता तर तुम्ही असं म्हणायचं नाहीये की महाराज मला तुम्ही हे द्या ते द्या. मी तुम्हाला म्हणजे नाही का हट्ट करायचा नाही कुठल्या गोष्टीसाठी. जे महाराज आपल्यासाठी योग्य असतात तेच देत असतात बघा. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला हे झाल्यानंतर म्हणून तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज असं म्हणायचं आहे. बघा हे म्हणत असताना तुम्हाला म्हणजे तुम्ही कोणताच वेगळा विचार करायचा नाही. फक्त एक मनात पॉझिटिव्हिटी पाहिजे. तुमच्या महाराजांवरती तेवढा विश्वास पाहिजे. गुरुदत्त महाराजांवरती आपला तेवढा विश्वास पाहिजे. स्वामी महाराजांवरती तेवढा विश्वास पाहिजे आपला की जे काही आपण सेवा करत आहोत, जे काही आपण इच्छा बोलत आहोत तर ते महाराज पूर्ण करतील म्हणजे करतीलच बघा. आणि बघा काही गोष्टी अशा असतात की ते वेळ आल्यानंतरच आपल्याला भेटत असतात. पण तो संकल्प करत असताना महाराजांना हट्ट करायचा नाही की तुम्ही हे पूर्णच करा पूर्णच करा. फक्त आपण त्या गोष्टीचा एक संकल्प करत आहोत, ती गोष्ट इच्छा महाराजांपाशी मांडत आहोत. तर फक्त एवढंच करायचं आहे, हट्ट करायचा नाही. महाराज जे आपल्यासाठी चांगलं असतात तेच आपल्याला देत असतात बघा. तर काय करायचं आहे हे सगळं झाल्यानंतर पाणी तसंच हातात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे. ओम श्री कुलदेवताय नमः. त्याच्यानंतर ओम स्थान देवताय नमः. त्यानंतर ग्रामदेवताय श्री ग्रामदेवताय नमः, श्री वास्तुदेवताय नमः असं म्हणत तुम्हाला म्हणजे संकल्प करायचा असतो. त्यानंतर आपलं नाव घ्यायचं असतं. आपलं नाव म्हणजे नाही का पूर्ण नाव आपण बोलायचं असतं. त्यानंतर गोत्र म्हणायचं असतं. बघा ज्यांना खरंच माहिती नाहीये आपलं गोत्र तर अजून सुद्धा सांगते म्हणजे काही काहींना गोत्र माहिती असतं,
काही काहींना माहित नाही, तर तुमच्या पूर्वजांना जे काही तुमच्या घरातले आहेत वयस्कर माणसं त्यांना विचारा. जरी तुम्हाला कळलं नाही तरी ज्यांना गोत्र माहिती नाहीये तर त्यांनी काय करायचं आहे, कश्यप म्हणायचं आहे. ज्यांना खरंच गोत्र माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते, पण ज्यांना गोत्र माहिती आहे त्यांनी आपलं गोत्र उच्चारूनच हे करायचं आहे, संकल्प करायचा आहे. सुरुवातीला आपलं नाव घ्यायचं, पूर्ण नाव घ्यायचं, त्यानंतर गोत्र. आणि ज्यांना गोत्र माहिती नाहीये त्यांनी काश्यप म्हणायचं, लक्षात ठेवा काश्यप म्हणायचं. त्यानंतर ना आपण जिथं राहतो त्या राहण्याचा ऍड्रेस आपल्याला म्हणायचा आहे बघा, मनातली मनात. त्यानंतर ज्या दिवसापासून तुम्ही तो संकल्प त्या सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवसा म्हणजे त्या दिवशी कोणता वार आलेला आहे, त्या दिवशी कोणती तारीख आहे हे आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर ना तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे बघा. तर ज्यांना खरंच म्हणजे नाही का लग्न जमत नाहीये किंवा चांगल्या ठिकाणी नोकरी मिळत नाहीये, त्यानंतर ना मूलबाळ होत नाहीये, जी कोणती तुमचं घर होण्यासाठी म्हणा किंवा जे काही तुमच्या आयुष्यात अडचणी चालू असतील त्यासाठी महाराजांना आपली इच्छा बोलायची आहे. आणि जो काही आता बघा गुरुचरित्र पारायणाला देखील थोड्या दिवसात सुरुवात होणार आहे, तर बघा तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी गुरुचरित्राचं पारायण म्हणजे तुमची इच्छा बोलून झाल्यानंतर म्हणायचं की मी आजपासून गुरुचरित्र पारायणाला 7 दिवसाच्या सुरुवात करणार आहे. तर हे पारायण तुम्ही माझ्याकडून करून घ्या, कोणतीच अडचण येऊन देऊ नका किंवा माझ्याकडून म्हणजे काही चुका होत असतील तर त्या मला सांगा. माझ्याकडून म्हणजे कोणत्याच सेवेचा खंड पडून देऊ नका. त्यानंतर जे काही अडचणी येणार आहेत पारायण करत असताना तर त्या येऊन देऊ नका. जे काही म्हणजे माझ्याकडून मनापासून पारायण करून घ्या असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर बघा हे सगळं म्हणून झाल्यानंतर आपल्याला महाराजांना म्हणायचं आहे की जे काही संकट पारायण करत असताना येणार असतील माझ्याकडे तर ते तुम्ही येऊन देऊ नका, त्यातून सुद्धा मला तुम्ही बाहेर काढा असं म्हणायचं आहे. तुमची इच्छा बोलायची आहे की या इच्छेसाठी तुम्हाला जे माझ्यासाठी चांगलं वाटत असेल तर ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा असं महाराजांना विनंती करायची आहे बघा. हट्ट करायचा नाहीये, कारण महाराज आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच देत असतात. फक्त हट्ट करायचं नाही, महाराजांना विनंती करायची आहे त्या गोष्टीसाठी. तर ते झाल्यानंतर आपल्याला आपला पूर्ण संकल्प झाल्यानंतर जे हातातलं पाणी आहे ते ताम्हाणात सोडायचं आहे. फक्त एवढंच की महाराजांवरती तेवढा विश्वास पाहिजे संकल्प करत असताना. आणि जी काही तुम्ही सेवा करत आहात तर ती मनापासून महाराजांना सांगायची आहे की ती मनापासून माझ्याकडून करून घ्या असं म्हणायचं आहे. आणि ते संकल्पाचं पाणी ताम्हाणात सोडायचं, महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, ते पाणी तुळशीला न टाकता कोणत्याही कुंडीत आपल्याला ते पाणी सोडायचं आहे बघा, टाकायचं आहे. तुळशीच्या कुंडीत तुळस ज्या कुंडीत असेल त्या तुळशीच्या कुंडीत आपल्याला ते पाणी टाकायचं नाहीये, तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कुंडीत पाणी टाकू शकता. बघा हा संकल्प तुम्हाला करायचा आहे, असाच सेम संकल्प करा. बघा तुमची कितीही मोठी अडचण असू द्यात, कितीही अशक्य गोष्ट असू द्यात, जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असताना तर तेव्हा ते होते म्हणजे होतेच. मग ते कितीही त्या गोष्टीत अडथळे येऊ द्यात तरी सुद्धा योग्य वेळ आल्यानंतर महाराज आपल्याला एवढं भरभरून देत असतात. त्यामुळे सांगते की महाराजांना हट्ट करायचं नाही, फक्त एवढं संकल्प करताना म्हणायचं जे माझ्यासाठी चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न करा. बघा हा महाराज वेळ आली की एवढं भरभरून देतात ना. आणि बघा जेव्हा तुम्ही संकल्प युक्त सेवा करत असताना तर तेव्हा महाराज ती सेवा आपली परीक्षा पण घेतात, पण त्या कितीतरी पटीनं आपल्याकडून ती सेवा करून घेतात. आणि जी काही आपली इच्छा आहे ना तर ते पूर्ण सुद्धा करतात बघा. आणि गुरुचरित्र पारायणाचा तर एवढा साक्षात्कार आहे, एवढा साक्षात्कार आहे की खरंच जेव्हा तुम्ही म्हणजे सामुदायिक रित्या केंद्रात जेव्हा पारायण करताना तेव्हा एक वेगळाच तिथं पण आपल्याला अनुभव येत असतो. महाराज काही ना काही प्रचिती देत असतात. किंवा तुम्ही घरी जरी पारायण करत असाल तरी सुद्धा महाराज त्या दरम्यान त्या 7 दिवसाच्या पारायणाच्या दरम्यान महाराज आपल्याला नक्की म्हणजे नक्कीच काही ना काही प्रचिती देत असतात. कारण मी आता 1.5 वर्ष गुरुचरित्राचे पारायण करत होते प्रत्येक महिन्याला एक. तर खरंच महाराज प्रत्येक महिन्यात काही ना काही मला साक्षात्कार देत होते. म्हणजे खरंच असं वाटत होतं की महाराज माझ्याजवळ आहेत आणि ते तसंच करून घेत आहेत, एवढं महाराजांचं आहे बघा. आणि गुरुचरित्र पारायण करण्यासाठी खरंच आपण तेवढं भाग्यवान देखील लागतो, कारण कोणाच्या म्हणजे आपण किती ठरवलं तरी सुद्धा ते फक्त महाराजांच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत नाही आपल्या आयुष्यात. त्यामुळे सांगते की म्हणजे तुम्ही महाराजांना म्हणा, तुमची इच्छा असेल ना तर महाराज नक्की म्हणजे नक्कीच ती गोष्ट ते संकल्प पूर्ण करून घेतात बघा. आणि ती इच्छा तुमची सुद्धा पूर्ण करतात म्हणजे करतातच, एवढा 100%
मुख्य म्हणजे गुरुचरित्राचा पारायणाचा अनुभव आहे बघा. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.